सांगली म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या कृष्णा नदीच्या कडेला असलेल्या जमिनी आणि त्या मातीत पिकणारं पिवळं सोनं। सांगली हे केवळ महाराष्ट्राची नाही तर आशियातील हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते। हळदीचे भाव कुठल्या दिशेला जाणार हे सांगलीचे व्यापारी ठरवतात। चला तर मग गाव छोटं आणि काम लय मोठं या सिरीजच्या 9व्या भागात आपण सांगलीच्या हळदीचं गुपित उलगडणार आहोत। सांगलीला हळदीची नगरी का म्हणतात? कारण इथे आशियातील हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे। दरवर्षी इथे लाखो क्विंटल हळदीचे सौदे होतात, पण खरी जादू आहे इथल्या पेवांमध्ये। सांगलीच्या जमिनीखाली अशी काही नैसर्गिक कोठारं आहेत जिथं हळद वर्षानुवर्ष सुरक्षित राहते। या पेवांमध्ये हळद नैसर्गिक दृष्ट्या सुरक्षित राहते आणि तिची गुणवत्ता अधिक वाढते। हवामानाचा कोणताही परिणाम न होता हळदीचा दर्जा टिकवून ठेवण्याची ही प्राचीन पद्धत पाहून आजही शास्त्रज्ञ थक्क होतात। 100 वर्षांहून अधिक काळ सांगलीने हळदीच्या व्यापाराचा हा वारसा जपला आहे। इथून हळद केवळ भारतातच नाही तर युरोप, आखाती देश आणि अमेरिकेपर्यंत निर्यात होते। सांगलीची राजापुरी हळद ही जगात सर्वात श्रेष्ठ मानली जाते। सांगलीच्या हळदीला GI टॅग मिळालेला आहे। याचाच अर्थ ही शुद्धता आणि ही चव जगात फक्त याच पट्ट्यात मिळते। इथल्या हळदीतील कर्क्युमिन प्रमाण औषधिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। जगभरातील मोठ्या औषध कंपन्या आणि कॉस्मेटिक कंपन्यांची पहिली पसंती सांगलीलाच असते। वर्षात सांगलीच्या हळद मार्केटमध्ये 4000 ते 5000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल होते। आता फक्त हळकुंड नाही तर हळदीची पावडर, हळदीचे तेल आणि आयुर्वेदिक अर्काचा मोठा उद्योग इथे उभारला आहे। हळद काढण्यापासून ती उकळणे, सुकवणे आणि पॉलिश करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सांगली आणि परिसरातील हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला आहे। सांगलीकरांनी हे सिद्ध केलंय की केवळ शेती करून चालत नाही तर त्या शेतीमालाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग कसं असावं। जगात भारी सांगलीची हळद न्यारी हेच या शहराने जगाला दाखवून दिलं आहे। आणि उद्या आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे मुंबई पुण्यातले दागिने घडतात। गावाचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा, बघू किती जण बरोबर ओळखतात ते। आणि अशाच रंजक कथांसाठी नवी अर्थक्रांतीला आत्ताच फॉलो करा।